जय श्री कृष्ण. राधे राधे. तुम्हा ताईदादांचं पुन्हा एकदा माझ्या गोविंद गोपी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कसे आहात सगळे? आनंदी आहात ना? आनंदात राहायचं, काळजी नाही करायची, चिंता नाही करायची. खाली हात आहेत हे खाली हात जाएंगे. इथून काही घेऊन जाणार नाही आहे, एक कणसुद्धा नाही. त्यामुळे आनंदी राहायचं, हसत राहायचं. संसार आहे, अडचण येणार, दुःख येणार, त्रास होणार, ताप होणार, सगळे प्रकार होणार. प्रत्येकाला होतात, आपल्यालाही हे सगळे प्रकार होणार. पण हिंमत हारायची नाही, देवाचं नाव सोडायचं नाही, देवावर विश्वास ठेवायचा. आता काही जणांना असं वाटतं की मी एवढे पूजा करतो, मी एवढे व्रत करतो, किंवा मी एवढी पूजा करते, व्रत करते, रोज देवाजवळ दिवा लावते, नामस्मरण करते, तरी पण देव मदत का करत नाही? आता मैत्रिणींनो, देव कोणाला मदत करतो आणि कोणाला मदत करत नाही हे एका छोट्याशा कथेवरून माझा सांगण्याचा प्रयत्न आहे. एक छोटासा प्रयत्न मी तुम्हाला सांगते. तर एकदा श्रीकृष्ण एका रात्री अर्जुनाच्या कक्षेमध्ये जातात. तेव्हा अर्जुन शांतपणे झोपलेला असतो. श्रीकृष्ण मनात म्हणतात की माझा अर्जुन बिचारा एवढं मोठं युद्ध करून थकला असेल, म्हणून ते त्याच्या पायाजवळ बसतात आणि त्याचे पाय दाबू लागतात. आता तेवढ्यात तिथे उपस्थित असलेली द्रौपदी हे सगळं बघत असते. तिला आश्चर्य होतं, म्हणून ती श्रीकृष्णाला म्हणते, माधवा, तू एवढा मोठा भगवान आहेस, मग तू अर्जुनाचे पाय का दाबतोस? तेव्हा श्रीकृष्ण हसून तिला उत्तर देतात की अर्जुन हा माझा प्रिय सखा आहे, प्रिय मित्र आहे आणि प्रिय भक्तही आहे. कारण अर्जुनाने स्वतःला मला पूर्णपणे समर्पित केलेला आहे. त्याचा अहंभाव, त्याचा मीपणा, त्याचे षडविकार हे सर्व काही त्याने मला समर्पित केलेले आहे. त्यामुळे तो मला खूप आवडतो. कारण अर्जुन हा माझ्या प्रत्येक आज्ञेचं पालन करतो, माझ्या प्रत्येक सल्ला तो ऐकतो, माझ्या प्रत्येक गोष्टीवरती तो विश्वास ठेवतो. मी जे सांगेन त्याच्यावर त्याचा निस्संशय विश्वास आहे. तो माझ्यावर संशय करत नाही. पूर्ण त्याचं समर्पण मला आहे. त्यामुळे मला तो अतिशय प्रिय आहे आणि मी त्याच्यासाठी काहीही करू शकेल, अगदी काहीही. मग यावरून आपल्याला असं वाटतं की देव अर्जुनाची मदत करतायत, बरोबर? मग आपण पण पूजा करतो, आपण पण व्रत करतो, आपण पण देवाचं नाव घेतो, मग आपली मदत का करत नाही असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल. त्याचं कारण आहे की आपलं पूर्ण समर्पण जर श्रीकृष्णाला असेल तरच श्रीकृष्ण आपल्याला मदत करतो, तरच भगवान आपल्याला मदत करतात, देव आपल्याला मदत करतो. जर तुमचं समर्पण नसेल ना, तर तुम्ही कितीही पूजा करा, कितीही तप करा, कितीही काही करा, ध्यान करा. आजकालच्या काळात तर तप शक्य नाही, ध्यान पण शक्य नाही आहे, पण देवाचं नामस्मरण शक्य आहे, पण तेही जमत नाही. तर देव कशी काय मदत करणार हो? बरोबर की नाही? अर्जुनासारखं वागलं तरच देव मदत करतो. मग आपल्यामध्ये अर्जुनाचे गुण आणावे लागतील प्रत्येकामध्ये, तेव्हा देव आपल्या मदतीला धावून येईल. कारण अर्जुनाचे सगळे दुःख देव स्वतः घेतो, स्वतःकडे घेतो. सगळ्या अडचणी देव स्वतःकडे घेतो, कारण तो त्यांचा आवडता भक्त आहे. अर्जुनाचे प्रत्येक त्रास, प्रत्येक दुःख देवाने स्वतःकडे घेतलं आणि अर्जुनाला मात्र विजयी करून दिलं. कारण अर्जुन पूर्णपणे कृष्णाला समर्पित होता. म्हणून कृष्णाने महाभारतात अर्जुनाला पांडवांना जिंकून दिलं. कारण ते पांडव, अर्जुन हे सगळे जे होते ते श्रीकृष्णाला समर्पित होते. ते श्रीकृष्णाचं सगळ्या गोष्टी ऐकत होते. त्यांचा श्रीकृष्णावरती विश्वास होता, पूर्ण समर्पण होते, म्हणून ते विजयी झाले. 100 कौरव असूनही 5 पांडव विजयी होणं शक्य होतं का? ते केवळ श्रीकृष्णामुळे शक्य झालं. कारण पांडव हे श्रीकृष्णाला समर्पित होते, अर्जुन श्रीकृष्णाला समर्पित होता, त्यामुळे श्रीकृष्णाने त्यांना विजय दिला. मग आपणही अर्जुनासारखं वागलं पाहिजे, पांडवांसारखं वागलं पाहिजे, तरच आपल्याला देव
मदत करेल. हे कळलं? म्हणजे आपल्यामध्ये पण ते गुण आले पाहिजेत अर्जुनासारखे. पूर्ण समर्पण आपलं श्रीकृष्णाला, भगवान देवाला झालं पाहिजे. काही म्हणा, श्रीकृष्णाला भगवान म्हणा, देव म्हणा, एकच आहेत, सर्व शक्ती एकच आहेत. श्रीकृष्ण हे मूळ आहे, ज्याने आपल्याला भगवद्गीता सांगून ठेवलेली आहे. अर्जुनाला सांगत होतं म्हणून आपल्याला माहिती झालेली आहे सगळी. तर जेव्हा आपलं पूर्ण समर्पण श्रीकृष्ण भगवानांना होईल, त्यावेळेसच आपल्याला देव मदत करेल. मग ते गुण आधी आपल्याला अंगी आणावे लागतील. नाहीतर तुम्ही कितीही पूजा करा, कितीही व्रत करा, कितीही देवाचं नामस्मरण करा, पण तुमचा जर देवावर पूर्ण विश्वास, पूर्ण समर्पण, पूर्ण भाव नसेल तर देव मदत नाही करणार. अहंकार असेल मनामध्ये, मी करतो, मी करते अशी भावना असेल तर देव मदत नाही करणार. कारण अर्जुनाचा अहंकारसुद्धा त्याने देवाला समर्पित केला होता. त्याचा अहंभावसुद्धा त्याने पूर्ण देवाला, तो स्वतःच पूर्ण समर्पित होता. त्यामुळे त्याला देवाने विजय मिळवून दिला. मग आता आपण ठरवायचं, आपण अर्जुनासारखे वागायचं आणि कोणत्या टीममध्ये यायचं? कृष्णाच्या टीममध्ये यायचं, की जे देवाचं नामस्मरण करत नाही, देवावर विश्वास नाही, त्यांच्या टीममध्ये जायचं का तसं राहायचं? जर कृष्णाच्या टीममध्ये आलो, अर्जुनासारखं वागलो, जर आपण कृष्णरूप झालो, कृष्णाला समर्पित झालो अर्जुनासारखं, तर देव आपल्याला का नाही मदत करणार? नक्की मदत करेल. विश्वास ठेवा देवावरती. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जे काय आहे ते सगळं करा. म्हणजे अजून काही लोकांना देवावर विश्वास नसेल तर तो पटेल. ठीक आहे. आपल्याला सगळ्यांना घेऊनच पुढे चालायचं आहे. ठीक आहे. तर धन्यवाद. जय श्री कृष्ण. राधे राधे.